नमस्कार श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM आणि तुम्ही तुमच्या आवडीच्या शोमध्ये आहात, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये, ज्या शोने 5 वर्ष पूर्ण करून 6व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे मार्च महिन्याच्या 3ऱ्या रविवारी. आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण या शोमध्ये आपल्या सर्व जगभरातल्या मान्यवरांच्या सुंदर सुंदर चारोळ्या आणि कविता सादर करत असतो. दर रविवारी नवनवीन विषय असतात, कधी चित्रकविता, चित्र चारोळे असतात, काही तुमचे काही माझे शब्द गुंफून आपण ही 1.5 तासांची कवितांची मैफिल जी असते ती सजवत असतो. खरं सांगायचं तर दरवेळी जेव्हा जेव्हा आपण शब्द देतो तेव्हा आपले सर्व मान्यवर हे इतक्या सुंदर रचना पाठवतात. त्या सामाजिक असतात, प्रेमविषयक असतात, विरहावर असतात, मोटिवेशनल असतात. आणि हे जेव्हा आपले शब्द जे आपले सर्व श्रोते आहेत ते ऐकतात, त्यांच्यासुद्धा खूप सुंदर सुंदर प्रतिक्रिया आम्हाला येतात की आपल्या शोमधील रचना या खूप सुंदर असतात. निश्चितपणे आपण सर्वजण सोबत होतात म्हणून आपल्या या शोचा प्रवास जो आहे तो चालू आहे. तर नेहमीप्रमाणेच आजसुद्धा सुंदर सुंदर रचना आलेल्या आहेत आणि त्या सुंदर सुंदर रचनांचा आपण आस्वाद घेणार आहोत तुमच्या आवडीच्या शोमध्ये, म्हणजेच हा खेळ शब्दांचा या कविता व चारोळ्यांच्या शोमध्ये माझ्यासोबत म्हणजेच RJ कैलाससोबत आणि तुमच्या आवडीच्या FM म्हणजेच रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. चला तर मग ठाव घेऊया हळव्या मनांचा, आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, काही तुमचे काही माझे गुंफून शब्दमोती, सजवूया हा खेळ शब्दांचा, सजवूया हा खेळ शब्दांचा. आणि खरंच की हळव्या मनांचा ठाव घेणारे असे आपले कवी कवयित्रींचे शब्द असतात, नाही का? कारण असं म्हटलं जातं की जे न देखे रवी ते देखे कवी. अंतर्मनातले जे भाव असतात ते शब्दांच्या रूपानं आपण कवितेच्या रूपानं प्रकट करत असतो. आणि जेव्हा आपले शब्द इतर लोक वाचतात, जे वाचक आहेत, श्रोते आहेत, ते ऐकतात, वाचतात, तेव्हा त्या प्रत्येकाला असं वाटतं की हे तर माझ्या मनातले भाव आहेत आणि हे तर मला बोलायचं होतं. हीच तर जादू असते कवी कवयित्रींच्या, साहित्यिकांच्या लेखणीची, नाही का? आणि जसं की मी माझ्या या चारोळीमध्ये म्हटलेलं होतं की आनंद घेऊया जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा. आपण पाहतोय की आयुष्य खूप धकाधकीचं होतं आहे, माणसाच्या देहाचा भरवसा नाही. काही क्षणापूर्वी पाहिलेली व्यक्ती गेली अशी दुःखद खबर अनेक वेळा आपल्याला येते आणि मन अगदी सुन्न होतं. जी जगण्याची धावपळ चालू आहे, या जगण्याच्या धावपळीमध्ये आपण किती सारे आनंदाचे क्षण मिस करतो, नाही का? आणि आपण स्वतःसाठी किती वेळ देतो, आपण ज्यांच्या सोबत आहोत त्यांना कसे क्षण देतो, त्यांच्यासोबतचे क्षण कसे जगतो, या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या खूप महत्त्वाच्या असतात. कारण एक तर धकाधकीचं जीवन, दुसरं म्हणजे जगण्याची जीवघेणी धावपळ, तिसरं म्हणजे कामाचं प्रेशर, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक जबाबदाऱ्या, खूप साऱ्या गोष्टी असतात. आणि त्यातून क्षणांना चोरून काढून आपल्याला स्वतःला जगावं लागतं आणि स्वतःसाठी जगणंच आपण विसरून चाललो आहे. छोटे छोटे गोष्टी, छोटे छोटे प्रसंग, छोट्या छोट्या गोष्टीमधून झालेले वादविवाद आणि बंद झालेले संवाद, छोट्या छोट्या गोष्टी ज्याच्यातून झालेले मतभेद, दुरावलेली नाती, खूप सारे कॉम्प्लिकेशन्स, विचारांचा गुंता, मनातली वादळं, या सर्व गोष्टींमुळं माणूस हताश आणि निराश होतो आहे. आणि हताश आणि निराश झाल्यामुळं आपली काम करण्याची ऊर्जा, काम करण्याची क्षमता, आपली कॅपॅबिलिटी यावर या सर्व गोष्टींचा परिणाम होतो आहे. आणि हे सर्व टाळण्यासाठी आपण जीवनातल्या प्रत्येक क्षणांचा आनंद कसा घेता येईल हे पाहिलं पाहिजे. आपण ज्याच्या सोबत आहोत त्या ठिकाणी आपण आनंदाची निर्मिती करण्याचं पहिलं पाऊल हे आपण स्वतः जे आहे ते उचललं पाहिजे. जेव्हा आपण सकारात्मक राहू, जेव्हा आपण इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करू, तेव्हा आपली जी ऊर्जा आहे, आपण जो प्रेरणा स्रोत बनणार आहोत, तर त्याच्यामुळं समोरचा व्यक्तीसुद्धा सकारात्मक होईल, समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्याला आनंद देईल. आणि असं म्हटलं जातं की जे आपण देऊ तेच रिटर्न येतं. त्यामुळं आपण काय देतोय, आनंद देतोय का दुःख देतोय?
आनंद देतोय का आपण वेदना देतोय, या गोष्टी या खूप महत्त्वाच्या ठरतात. आणि तुमचे आणि माझे, आपल्या सर्वांचे शब्द गुंफून आपण ही 1.5 तासांची सुंदर अशी मैफिल सजवणार आहोत. आणि या सुंदर अशा मैफिलीची सुरुवात करताना मी माझ्या एका चारोळीमध्ये लिहिलं आहे की सरसर सरसर पुढे जातो काळा मागून काळ, सरसर सरसर पुढे जातो काळा मागून काळ, फुरसत नसते घेण्या स्वतःचाच आढावा. सरसर सरसर पुढे जातो काळा मागून काळ, फुरसत नसते घेण्या स्वतःचाच आढावा. जगण्याच्या धावपळीत सुखदुःखाचे क्षण येती जाती, जगण्याच्या धावपळीत सुखदुःखाचे क्षण येती जाती. समजून स्वतःला आनंदाचा सुखद मार्ग काढावा, समजून स्वतःला आनंदाचा सुखद मार्ग काढावा. आणि हाच एक पर्याय आहे आणि एकमेव पर्याय आहे की समजावून स्वतःला आनंदाचा सुखद मार्ग काढावा. म्हणजेच जगण्याच्या धावपळीत सुखदुःखाचे क्षण येती जाती, समजावून स्वतःला आनंदाचा सुखद मार्ग काढावा. कारण जेव्हा जगण्याची धावपळ असते, खूप सारे प्रसंग असे येतात की ज्यामुळे मन विषण्ण होतं, मन दुःखी होतं. परंतु त्यातून सुद्धा एक सुखाची अशी पळवाट काढली पाहिजे. कारण आपण दुःखांना उगाळलं, दुःखांना वेदनांना कुरवाळत बसलो तर निश्चितपणे आपण दुःखी होऊ. परंतु दुःखांना आपण वेळेत बाजूला केलं तर मात्र सुखाचे असंख्य क्षण आपल्या समोर असतात, ते जगायचे असतात, ते जगायला पाहिजे. आणि ते जगणं सोडून जर आपण दुःखाला कवटाळत बसलो, दुःखाला उघाळत बसलो तर ते आनंदाचे क्षण सरसर निष्ठून जातील. आयुष्य जे आहे ते पुढे पुढे जाईल. आणि या सर्व गोष्टी ज्या आहेत त्या टाळण्यासाठी आनंदात जगलं पाहिजे आणि स्वतःला समजावून आनंदाचा एक सुखद असा मार्ग काढला पाहिजे. आणि जसं की मी म्हटलं की खूप सारी अशी अनुत्तरित कोडी असतात की ज्याचं उत्तर नसतं, जे आपल्याकडं नसतं, प्रश्न ज्याचं उत्तरच आपल्याकडं नसतं. त्यावेळी जेव्हा आपल्या मनाची द्विधा अवस्था होते, त्यावेळी मनात जे वाटतं त्या अनुषंगानेची माझी एक रचना आहे. मी लिहिलं आहे की एकवटून जीव सारा करुणी प्रयत्नसुद्धा, एकवटून जीव सारा करुणी प्रयत्नसुद्धा, आशेच्या पानवट्यावर घुटमळते सदा निराशा. एकवटून जीव सारा करुणी प्रयत्नसुद्धा, आशेच्या पानमठ्यावर घुटमळते सदा निराशा. भावनांची बांधली कितीदा जुडी तरी, भावनांची बांधली कितीदा जुडी तरी, शब्दांची भरकटते उगाचच ही दिशा. भावनांची बांधली कितीदा जुडी तरी, शब्दांची भरकटते उगाचच ही दिशा. नकोच आता आस हळव्या किनाऱ्याची, नकोच आता आस हळव्या किनाऱ्याची, नेईल तिकडे जायचे हाकत जीवनाची होडी. नकोच आता आस हळव्या किनाऱ्याची, नेईल तिकडे जायचे हाकत जीवनाची होडी. कितीदा द्यावे खुलासे मना कोरडे दिलासे, कितीदा द्यावे खुलासे मना कोरडे दिलासे. सुटायची न कधीही अनुत्तरित कोडी, सुटायची कधी नाही अनुत्तरित कोडी, सुटायची कधी नाही अनुत्तरित कोडी. त्यामुळे काही प्रश्नांची उत्तरं देण्याऐवजी त्या प्रश्नांना सोडून देणं कधीही चांगलं असतं. कारण काही प्रश्न हे सोडून दिल्यानंतर सुटतात, नाही का श्रोते हो. तर ही माझी एक रचना होती आणि याबरोबरच आपण आपल्या आजच्या शोमधल्या एका पहिल्या सुंदर अप्रतिम अशा चारोळीकडे वळूयात, जे समाजामध्ये सध्या घडतं आहे. जो करंट विषय आहे की लहान मुलींवर अत्याचार होत आहेत, बालकांवर अत्याचार होत आहेत आणि समाज कुणीकडे चाललेला आहे, समाजातली ही विकृती जी आहे ती किती फोफावत चाललेली आहे हे आपण नुकत्याच काही दिवसामध्ये पाहिलं. त्या अनुषंगानेची एक चारोळी जी आहे ती मॅडमनी पाठवलेली आहे. प्रतिभा गौपाले मॅडम लिहित आहेत नागपूर येथून. मॅडमनी लिहिलं आहे की किती खुडणार कळ्या काटेही आता रडले होते, किती खुडणार कळ्या काटेही आता रडले होते. प्रत्येक स्त्रीसोबत चारित्र्याशी पाशवी प्रकार घडले होते, प्रत्येक स्त्रीसोबत चारित्र्याशी पाशवी प्रकार घडले होते. प्रतिभा गौपाले मॅडम नागपूर येथून पाठवलेली ही एक चारोळी होती. समाजामध्ये चाललेल्या घृणास्पद अशा प्रकारावर मॅडमनी केलेलं हे भाष्य खरंच मनाला चटका लावून जातं, नाही का. किती म्हणजे पाशवीपणाचा सुद्धा एक कळस असतो आणि तो कळस गाठलेली ही समाजातील विकृत प्रवृत्ती आणि त्या विकृत प्रवृत्तीबद्दलचे मॅडमनी
त्यांच्या या चारोळीमध्ये शब्दबद्ध केलेले भाव होते श्रोते हो. आणि याबरोबरच पुढच्या एका चारोळीकडे आपण वळतोय, जी सुंदर अशी चारोळी आपल्याला पाठवलेली आहे सौ वर्षा अंगद मुंडे मॅडम यांनी, जिल्हा बीड, तालुका वडवणी येथून. सौ वर्षा अंगद मुंडे मॅडम लिहित आहेत, वडवणी, जिल्हा बीड येथून, की क्षणभंगूर आयुष्यातही तो आनंद देऊन जातो. क्षणभंगूर आयुष्यातही तो आनंद देऊन जातो. ओघळणारा प्राजक्तच जगणं शिकवून जातो. ओघळणारा प्राजक्तच जगणं शिकवून जातो. क्या बात आहे. आणि खरं आहे की प्राजक्ताचं आयुष्य किती असतं, पण तो फुलतो, तो सुगंध देतो आणि तो जातो. पण तो जाताना एक गोष्ट शिकवून जातो की जाता जाता आयुष्य जरी क्षणभंगूर असलं तरी सुद्धा आनंदाची उधळण करून जायचं. आपल्या अस्तित्वाचा सुगंध हा मागे सोडून जायचा. हेच तर आयुष्य आहे, हेच तर जीवन आहे, नाही का? आणि माणसांचं सुद्धा तसंच असलं पाहिजे. आपल्या अस्तित्वाचा सुगंध हा अवतीभोवती दरवळला पाहिजे. आपल्या अस्तित्वाने प्रत्येकाची मनं आनंदित झाली पाहिजेत. आपल्या असण्यानं आपण हवेसे इतरांना वाटलो पाहिजेत, नाही का? खूप अप्रतिम सुंदर 4च ओळीमध्ये जगण्याची एक सुंदर अशी नवकल्पना, एक जगण्याचा जो एक संदेश आहे, कसं जगलं पाहिजे याबद्दलची मॅडमची ही सुंदर अशी चारोळी होती. आणि पुढच्या एका चारोळीमध्ये मंगेश बापट सरांनी लिहिलं आहे, छत्रपती संभाजीनगर वाळूज येथून. मंगेश बापट सर लिहित आहेत, छत्रपती संभाजीनगर वाळूज येथून, की कविता माझी अशी बहरावी, सर्वांना ती हवीशी वाटावी. कविता माझी अशी बहरावी, सर्वांना ती हवीशी वाटावी. शब्दांचे खेळ खेळता खेळता नाते जपावे. वाह. शब्दांचे खेळ खेळता खेळता नाते जपावे. कविता विषय बंधनात ना अडकावी. कविता विषय बंधनात ना अडकावी. कविता विषय बंधनात ना अडकावी. वाह. खूपच अप्रतिम सुंदर असं शब्दांकन सरांच्या या रचनेमध्ये होतं, की शब्दांचे खेळ खेळता खेळता नाते जपावे. कारण शब्द हे 2 प्रकारचे असतात. शब्द हे हळवे असतात, शब्द हे प्रेमळ असतात, आणि त्यासोबतच शब्द हे बोचरेसुद्धा असतात. आणि बोचऱ्या शब्दांचे घाव हे खूप गहिरे असतात. आणि जे शब्द हळवे असतात, जे शब्द प्रेमळ असतात, जे शब्द एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये परिवर्तन घडवून त्या व्यक्तीला शून्यातून अगदी यशाच्या टोकावर नेणारे असतात. आपण जी गोष्ट बोलतो ती बोलताना खूप विचार करून बोललं पाहिजे. आपल्या बोलण्याने समोरच्याच्या शरीरावर, समोरच्याच्या मनावर आणि समोरच्याच्या आयुष्यावर काय परिणाम होईल याचा विचार केला पाहिजे. बोलताना आपण विचार करत नाही, बोलताना बोलून जातो. घाव जे कधीही भरून येत नाही, जखमा ज्या कधीही सुकत नाही, त्या ओल्या राहतात. त्या कुठंतरी काळजाच्या कप्प्यामध्ये तशाच ओल्या राहतात आणि त्या मधून उफाळून येतात. त्यामुळे जसं की सरांनी म्हटलंय की शब्दांचे खेळ खेळता खेळता नाते जपावे. नाती जपणं ही खूप महत्त्वाची गोष्ट असते. माणूस हा समाजप्रिय व्यक्ती आहे, त्याला नात्यांची गरज आहे. एकटं कुणीच राहू शकत नाही. त्यामुळे प्रत्येकाची मनं जपणं, प्रत्येकाची नाती जपणं हे खूप महत्त्वाचं असते. सुंदर अशी सरांची ही चारोळी होती. आणि पुढच्या एका सुंदर अशा चारोळीमध्ये सुषमा जगजंपी मॅडम लिहित आहेत, शाहूनगर बेळगाव येथून. सुषमा जगजंपी मॅडम यांनी शाहूनगर बेळगाव येथून लिहिलंय, की झरा म्हणे सागरा मी लहान तू महान. झरा म्हणे सागरा मी लहान तू महान, पण मी सर्वांची भागवतो तहान. पण मी सर्वांची भागवतो तहान, यातच मला समाधान, यातच मला समाधान. वाह. आणि 4च ओळीमध्ये कोण लहान कोण मोठा यामध्ये भेदाभेद न करता प्रत्येकाची जागा आणि प्रत्येकाचं महत्त्व किती आहे याबद्दलचं सुंदर असं शब्दांकन मॅडमच्या या रचनेमध्ये होतं, की जरा लहान आहे म्हणून त्याचं महत्त्व कमी नाही. समुद्र मोठा आहे, विशाल आहे, अथांग आहे म्हणून तो मोठा आहे, आणि झरा हा लहान आहे म्हणून तो छोटा आहे असं म्हणता येणार नाही. कारण झरा हा सगळ्यांची तहान भागवतो. खूप अप्रतिम सुंदर असं शब्दांकन या चारोळीमध्ये होतं. पुढच्या एका चारोळीकडे वळूयात, ज्यामध्ये प्रज्ञा सौदत्ती मॅडम लिहित आहेत गोरेगाव रायगड येथून. प्रज्ञा सौदत्ती मॅडम यांनी गोरेगाव रायगड येथून लिहिलंय, नभी रवीचं केशरीमय आगमन. या शीर्षकाखाली मॅडमने लिहिलं आहे की नभी रवीचं केशरीमय आगमन, सोनकिरणांनी उजळली सकाळ.
नभी रवीचं केशरीमय आगमन, सोनकिरणांनी उजळली सकाळ, धरा ही नटली गर्दछटेच्या शालूंनी. वाह, धरा ही नटली गर्दछटेच्या शालूंनी, सृष्टीचे वरदान लाभलेले सकळ, सृष्टीचे वरदान लाभलेले सकळ. वाह, तर रवीचं जे नभामध्ये केशरीमय आगमन झालेलं आहे त्या प्रसंगाला मॅडमनी अप्रतिमरित्या शब्दबद्ध केलेलं होतं. आणि श्रोते हो, तुम्ही रेडिओ पुणेरी आवाज 107.8 FM ऐकत आहात आणि तुम्ही हा खेळ शब्दांचा, हा कविता व चारोळ्यांचा शो ऐकत आहात माझ्यासोबत, म्हणजेच RJ कैलाससोबत. आनंदी रहा, आनंद लुटा.